एकीकडे मूळव्याध, दुसरीकडे मूतखडा. अशा परिस्थितीमध्ये काय करावं, काय टाळावं? भरपूर पाणी प्या म्हणतात, पण नेमकं काय खावं, काय टाळावं याविषयी गोंधळ उडालेला असतो. मूळव्याधीसाठी फायबर रिच डाएट घ्यावा लागतो, तर मूतखड्यामध्ये काही भाज्या टाळाव्या लागतात, जसं की पालक आहे, बीट आहे, टोमॅटो आहे. आणि मूळव्याधीमध्ये कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो, तर मूतखड्यामध्ये पोटामध्ये आणि कमरेमध्ये वेदना असतात. मग अशा वेळी जर चुकीचा डाएट घेतला तर हा आजार वाढत जातो. तर टेन्शन घेऊ नका, तुम्हाला दोन्ही आजारावर बॅलन्स साधता येतं. जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये रोज नियमित ताक घेत असाल, नारळ पाणी घेत असाल, भरपूर रस असलेले फळं घेत असाल आणि भिजवलेले मनुके, अंजीर घेत असाल, तर तुम्हालाही हा आजार कंट्रोलमध्ये आणता येतो. त्यामुळं अंदाजाने कोणताही डाएट फॉलो करण्यापेक्षा तुमच्या प्रकृतीला काय आवश्यक आहे त्यानुसार तुम्ही डाएट घ्या आणि त्यानुसार तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्या, तर तुम्ही ह्या दोन्ही आजारामध्ये बॅलन्स साधू शकता. आणि अशाच मार्गदर्शनासाठी आमच्या पेजला फॉलो करा.